प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा, सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा, सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है आशा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है आशा, सारे जग में प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा, सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा। प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा। प्रभूचा गौरव असो। God is good all the time. all the time. God is good God is good all the time. all the time. God is good. Hallelujah. 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 पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। प्रियजन हो, आज आपण प्रभूची स्तुती आणि आराधना करण्यासाठी या स्क्रीन समोर जमलेलो आहोत। Praise you, Jesus. प्रभूची स्तुती आणि आराधना करत असताना आपण विशेष करून आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करणार आहोत। Yes, my Lord. ज्या ख्रिस्त सभेचे आपण भाग आहोत, ती ख्रिस्त सभा हे पण एक आपलं कुटुंब आहे। Yes, Jesus. आपण या सर्वांसाठी आज प्रार्थना करत आहोत। Praise the Lord. कदाचित काही कारणास्तव आपल्या कुटुंबातील काही घटक आपल्यामध्ये उपस्थित नसतील, Jesus. आपण त्यांनाही मनाने आपल्या बरोबर घेऊया Yes, Jesus. आणि या प्रार्थनेमध्ये त्यांना सहभागी करूया। Praise the Lord. प्रभू परमेश्वरा, हा आपल्या कुटुंबाचा महत्त्वाचा घटक आहे। Yes, Jesus. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या जीवनाचा राजा आपला येशू ख्रिस्त ह्याच्या नावाला आपण जोरदार गौरव देऊया। टाळ्या you, वाजवून Jesus. आपण Praise त्याचं the Lord. स्वागत करूया। Hallelujah. Thank you, Glory to Jesus. God. We येशू love you, आपल्या Jesus. We lift कुटुंबाचा up your राजा name आहे, on high. आपलं Give you सर्वस्व glory, आहे। Jesus. हे प्रभू तुझा जोरदार राजा टाळ्या आहे. वाजवताना आपण प्रभूचा घोषित करत प्रभू आहोत। आहेस. प्रभूचा Thank you, गौरव Jesus. असो। प्रिय बंधू भगिनींनो, टाळ्या वाजवताना अजिबात संकोच करू नका, Yes. कारण त्याद्वारे आपण प्रभूची महिमा आणि स्तुती वर्णन करत Praise the आहोत, Lord. घोषित करत आहोत आपण Yes, Jesus. आपल्या कुटुंबाचा येशू हा राजा आहे। Praise the Lord. आपण जिथे कुठे असू, आपल्या आसपास जे आपले बंधू भगिनी हजर आहेत, आपल्या कुटुंबाचे सदस्य हजर आहेत, आपण प्रत्येकाकडे बघून स्मितहास्य करून त्यांना सांगणार आहोत, येशू माझ्या कुटुंबाचा राजा आहे। 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 असा हा आपला राजा आपल्यासाठी अनेक कृपादाने घेऊन थांबलेला आहे। असा हा आपला राजा आपल्यावर सतत प्रेम करत असतो आणि आपण त्याच्याकडे कधी जाऊ, कधी मागू, कधी मी देऊ असं त्याला झालेलं आहे। Yes, Jesus. परंतु कदाचित आपल्या अपराधामुळे आपण त्याच्या आणि आपल्यामध्ये एक भिंत तयार केलेली आहे, एक अडथळा असेल। आपण थोडा वेळ शांत राहूया, डोळे बंद करूया
मनापासून त्याला हाक मारूया. कळत नकळतपणे आपल्या हातून घडलेल्या अपराधांची आपण आठवण करूया. मनापासून पश्चाताप करूया. प्रभूला सांगूया, प्रभू, कदाचित तुझ्या 10 आज्ञेच्या विरुद्ध मी पाप केलेली आहेत. Yes, Jesus. 10 आज्ञा मोडलेल्या आहेत. Yes, my Lord. प्रभू, ज्या कुटुंबाचा मी भाग आहे त्या कुटुंबातील सदस्यांना माझ्या वर्तवणुकीने मी त्रास दिला असेल. कदाचित कुटुंबामध्ये अशांतता निर्माण केली असेल. Yes, my Lord. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वराला दुखावलेलं असेल. Jesus. अगदी पश्चातापी अंतःकरणाने आपण त्याच्या समोर येऊया. आपलं अंतःकरण फाडून आणि उघडून त्याच्याकडे क्षमा मागूया. कदाचित आपल्या कुटुंबामध्ये येशू ख्रिस्ताला आपण स्थान दिलं नसेल. आपल्या पालक म्हणून आपल्या मुलांना आपण ख्रिस्त दिला नसेल. प्रार्थनेला महत्त्व न देता मोबाईल, नेट किंवा इतर दुसऱ्याच गोष्टीला, जागतिक गोष्टीला आपण महत्त्व दिलं असेल. क्षमा कर प्रभू. प्रभूकडे क्षमा मागूया. आपलं अंतःकरण उघडून रडून अगदी मनापासून त्याच्याकडे क्षमा मागूया. Forgive us, Lord. प्रभू, आम्हाला क्षमा कर. Forgive us, Lord. आम्ही पापी आहोत, तुझ्या समोर आलेलो आहोत. आमच्या संपूर्ण शरीराने, बुद्धीने आम्ही केलेली पापे आम्ही आठवत आहोत. प्रभू, आम्हाला क्षमा कर. क्षमा कर प्रभू. देवा मला क्षमा करी, आलो पापी तुझ्या दारी. देवा मला क्षमा करी, आलो पापी तुझ्या दारी. तुझी अनंत करुणा दयेने ऐक याचना. प्रार्थना बुद्धी माझी दान तुझे, केली पापे विचाराने. शरीर माझे दान तुझे, केली पापे शरीराने. शरीर माझे दान तुझे, केली पापे शरीराने. तुझी अनंत करुणा दयेने ऐक याचना. प्रार्थना क्षमा कर प्रभू, तुझ्याकडे आलेलो आहे. देवा मला क्षमा कर. क्षमा करी, अंतःकरणापासून क्षमा मागत आहे प्रभू. तुझ्या दारी. देवा क्षमा कर मला प्रभू, आम्हाला क्षमा क्षमा कर. करी, आलो पापी तुझ्या दारी. आलो पापी तुझ्या दारी. आलो पापी तुझ्या दारी. आपला परमेश्वर दयाळू, क्षमाशील परमेश्वर आहे. थँक यू जीसस. यशया 44:22 वचन आपल्याला सांगत आहे, तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्रासारखी मी नाहीशी केली आहेत. Praise the Lord. मजकडे फिर, कारण मी तुला उद्धारिले आहे. Thank you Jesus. असा हा परमेश्वर आपल्यावर दया करत असतो, आपल्याला क्षमा करत असतो. Yes, Jesus. हे आपण क्लेम करूया. Yes, आपली my Lord. पापे त्याने त्याच्यावर घेतलेली आहेत. Yes, Jesus. त्यासाठी आपला एकुलता एक पुत्र त्याने या जगामध्ये पाठवलेला Thank आहे. you, Jesus. अनंत दुःख सहन करून
फटके सहन करून, दुःख सहन करून क्रुसावरील मरण त्याने पत्कारलेलं आहे. Yes, my Lord. तो मरण पावलेला आहे आपल्यासाठी. Yes, Jesus. त्याला गाडलं गेलेलं आहे. Yes, Jesus. परंतु वैभवाने तो परत एकदा Praise the पुन्हा Lord. उठलेला Praise the आहे. Lord. अशा या जिवंत प्रभूला आपण जोरदार टाळ्या Hallelujah. वाजवून गौरव Thank you, देऊया. Jesus. त्याला Praise the स्तुती Lord. करूया, त्याला Glory to God in the Thank you, highest. Jesus. Thank you, Lord. Praise the Lord. Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise you, Praise you, Jesus. Lord. Praise Thank the you, Lord. Lord. Thank you, Hallelujah. Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ. मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. आज यीशु जिंदा है, सबको बताएंगे. आज यीशु जिंदा है, सबको बताएंगे. Praise the Lord. परमेश्वराला धन्यवाद द्या. Thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. बुढ़ियों को तूने चंगा किया, मुर्दों को तूने जिंदा किया. बुढ़ियों को तूने चंगा किया, मुर्दों को तूने जिंदा किया. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ. मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. आज भी यीशु जिंदा है, सबको बताएंगे. Hallelujah. Praise the Hallelujah. Lord. Thank you, Jesus. Praise God. तुझ्या नावाला उंचावत आहोत. जिवंत न्यायाधीश आहे. जिवंत गौरव वंदनीय असो. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. आपल्या प्रभू परमेश्वराजवळ आपण जमलेलो सर्वजण अनेक दुःखाची गाठोडी घेऊन, वजन घेऊन आलेलो आहोत. आपल्या सर्व समस्या, आपली सर्व दुःख, आपले सर्व आजार तो बरे करणार आहे या विश्वासाने आपण इथे जमलेलो आहोत. Yes. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. प्रभू परमेश्वर हा आपल्याला आश्वासन देत आहे. इर्मया 32 वचन 27 आपल्याला सांगत आहे, पहा मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. मला अवघड असे काही आहे का? Praise you, Jesus. त्याला अशक्य असं काय आहे? असा हा प्रभू परमेश्वर आपल्या सर्व समस्या, आपले सर्व दुःख, आपल्या सर्व अडचणी दूर करण्यास समर्थ आहे. Praise the Lord. आणि आपल्याला तो आनंद देणारा असा Yes, my परमेश्वर Lord. आहे. आपले सर्व दुःख हरण करून आपल्याला आनंद देणारा हा परमेश्वर. नीतिसूत्र 17:22 वचन आपल्याला सांगत आहे, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. Praise you, Jesus. आणि प्रियजनांनो, या औषधाला कुठलेही पैसे लागत नाहीत. Yes, my या Lord. औषधाला शाश्वत आनंद हे औषध देणारा प्रभू परमेश्वर. या औषधाला कुठलीही एक्सपायरी नाही Praise the Lord. आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट्स Praise नाहीत. the Lord. जोरदार टाळ्या वाजवून आपण या Praise the औषधाचं Lord. praise देऊया. धन्यवाद देऊया. Glory to God in the highest. Praise you, Thank you, Thank you, Jesus. Jesus. Hallelujah. Praise you, Jesus. Praise the Lord. आपल्याला तो सांगत आहे नीतिसूत्रामध्ये, माझ्या मुला तू आपले चित्त मला दे, Yes, Jesus. माझे मार्ग
तुझ्या दृष्टीला आनंद देव. Praise you, Thank you, Lord. Jesus. प्रभूकडे वळालेला प्रत्येकाला तो आनंद देणार आहे. Praise the Lord. चला त्या Jesus. आनंदामध्ये आपण सहभागी होऊया. Yes, Jesus. तो आनंद आपण आपल्याकडे घेऊया Praise the आणि Lord. त्याला जोरदार टाळ्या वाजवून सर्व स्थितीत आनंद करून त्याला गौरव आणि स्तुती Praise the देऊया. Lord. Thank you, Thank you, Jesus. Jesus. Hallelujah. Thank you, Lord. Glory to God in the Thank you, highest. Lord. Love you, Jesus. Thank you, thank Praise you, the Lord. Lord. Thank you. Hallelujah, hallelujah. Praise you, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. हो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. Praise the Lord. My Lord Jesus. Praise you, Jesus. जीवनामध्ये आनंद करा. चित्त्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे. चित्त्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे. त्याला मिळतो तारण्याचा आनंद, त्याला मिळतो तारण्याचा आनंद. हो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा, आनंदित सा, आनंदित सा. Hallelujah. Thank you, Jesus. Praise you, Lord Jesus. Glory to Lord Jesus. Hallelujah. Thank you, Father. Praise you, God. Thank you, Jesus. Praise the Lord. आपण आता पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये आमंत्रण करूया. बाप्तिस्म्याच्या वेळेला आपल्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे, Yes, Jesus. परंतु कदाचित आपण त्याचा आवाज आतापर्यंत ऐकला नसेल, होय प्रभू. त्याचा अनुभव आपण इतक्या तीव्रतेने घेतला नसेल. Jesus. ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे टेकूया, Yes, my Lord. डोळे बंद करूया Jesus. आणि अगदी कळकळीने पवित्र आत्म्याला आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करूया. ये पवित्र आत्म्या, या पापी हृदयामध्ये तू वास कर. तुला इथून मी कुठेच जाऊ देणार नाही प्रभू. पवित्र आत्म्या, सदैव माझ्या बरोबर राहा. Praise you, Jesus. ये पवित्र आत्म्या, ये. तुझं सामर्थ्य तू मला दे. Holy तुझ्या पावित्र्याने तू मला भरून काढ प्रभू. ये पवित्र आत्म्या, माझ्यावर ये. Holy Spirit. Come, Holy Spirit. Fill us with your presence. पावनात्मा आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा. पावनात्मा आजा मन में मेरे भर जा, आजा मन में मेरे भर जा. हालेलुया, 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 हालेलुया.
हालेलुया 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 हालेलुया. मुक्ती भी तू, शक्ती भी तू, ज्योती भी तू, शांती भी तू. मुक्ति भी तू, शक्ति भी तू, ज्योति भी तू, शांति भी तू. इस पापी मन में तू आजा प्रभु, बन जाऊं मैं भी तेरी तरह. इस पापी मन में तू आजा प्रभु, बन जाऊं मैं भी तेरी तरह. बन जाऊं मैं भी तेरी तरह. आराधना स्वामी आराधना. पावनात्मा आजा मन में मेरे भर जा. आजा मन में मेरे भर जा. हालेलुया 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 हालेलुया. Hallelujah. Praise you, Jesus. Thank you, Lord Jesus. Worship you. Glory to your name. Thank you. Hallelujah. Hallelujah. Glory to We your worship you, King. We give you glory, O Praise the Lord. Lord. Hallelujah. We worship your holy Praise you, name, O Jesus. Thank you, Lord. Jesus. Hallelujah. Hallelujah. आपले डोळे बंद असू द्या. आपण साक्षात प्रभू परमेश्वराच्या समोर येऊन उभे राहिलेलो आहोत. Praise you, Jesus. अतिशय प्रकाशमान, अत्यंत प्रेमळ असा हा येशू ख्रिस्त आपल्याकडे पाहत आहे. Jesus Christ. त्याच्या नजरेमध्ये पाहूया. आपल्याला आश्वासन देत आहे. आपली सर्व दुःख सगळी हलकी झाल्याचा अनुभव आपल्याला येत आहे. Thank you, Jesus. अत्यंत आनंदानं आपलं हृदय भरून गेलेलं आहे. Praise you, Jesus. अंगावरून सरसरून काटा येत आहे. त्याचा स्पर्श आपण अनुभवत आहोत. Hallelujah. आपल्या हृदयामध्ये तो आलेला आहे. डोळे बंद असले तरी आपण त्याला पाहत आहोत. Yes, Jesus. त्याच्या तळहातावर कोरलेलं आपलं नाव आपण पाहिलेलं आहे. Yes, my Lord. त्याचे हात आपण घट्ट पकडूया. Thank you, Jesus. त्याला विनवूया. Praise you, Jesus. मी तुझे हात कधीच सोडू नये म्हणून माझे हात घट्ट पकड प्रभू. Yes, my Lord. आणि तू आश्वासन दिलेलं आहे. बापाच्या घरी जागा पुष्कळ आहेत. Jesus. तिथे जागा ठेवलेली आहे जी माझ्यासाठी प्रभू. त्या ठिकाणी तू मला घेऊन चल प्रभू. Thank you, Jesus. तू माझ्या जीवनाचा ताबा घे प्रभू. Hallelujah. मी आज संपूर्णतः तुला शरण आलेले आहे Yes, प्रभू. my Lord. माझ्या सर्वस्वाने मी तुला आज शरण आलेले आहे. सर्वस्व मी तुला समर्पित करत आहे प्रभू. Yes, Jesus. मला घेऊन चल. Praise you, Jesus. देव राज्यामध्ये मला घेऊन चल. Hallelujah. अब्बा पित्याकडे मला घेऊन चल प्रभू. Hallelujah. Praise you, Jesus. Praise you, Jesus. We adore you, O Lord, for your name is above all names. ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ. ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे
सिंहासन के पास ले चल मुझे। You, Jesus. Praise you, Jesus. मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से, आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से। मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से, आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास ले चल मुझे। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ, ले चल मुझे। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, हा सध्याचा काळ हा संयमाचा काळ आहे. हा जो काळ आहे या काळामध्ये धीर धरणं आवश्यक आहे, कारण परिस्थिती गंभीर आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. भविष्य जणू काय अंधारात आहे. उद्या काय होईल, कसं होईल याची काहीच खात्री नाही. आणि मन नेहमी संशयात असतं. मन भीतीमध्ये आहे, दडपणामध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आपण चिंतन करूया हा महामारीचा काळ आणि आपले नातेसंबंध. आपण बायबलचा आधार घेऊन जर का त्याचं अध्ययन केलं तर आपल्या लक्षात येईल की इस्रायल हे राष्ट्र म्हणून उदयास येण्या अगोदर एक कुटुंब आहे. इस्रायल या राष्ट्राची सर्व मुळं त्या कुटुंबामध्ये जडलेली आहेत. कारण इस्रायल या राष्ट्राचा जनक म्हणजे याकूब, आणि त्याच्या मुलांनी जे शहर वसवलं किंवा जे राष्ट्र वसवलं त्या राज्याला इस्रायल हे नाव पडलं. म्हणून हे कुटुंब म्हणून ते एकत्र जीवन जगत असताना ज्यावेळेला हे कुटुंब वाढत गेलं त्यावेळेला अनेक प्रश्न उद्भवले, अनेक समस्या जीवनामध्ये आल्या. समृद्धी होती तेव्हा ते आनंदी होते. जेव्हा सगळं काही खाली खुशालीमध्ये होतं तेव्हा त्यांना एकमेकांचा विसर पडत असे. आणि हा इस्रायल लोकांचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेला त्यांना सगळ्या गोष्टी मिळत होत्या त्यावेळेला ते देवाच्या जवळ नव्हते. पण ज्या ज्या वेळेला त्यांच्या जीवनात समस्या आल्या, जेव्हा संकट आली, दुःख आली, त्यावेळेला मात्र ते रडू लागले, ते देवाकडे धावू लागले.
अशी अनेक उदाहरणं आहेत. मग जेव्हा आपण बायबलमध्ये वाचतो की योसेफ हा याकोबाचा लहान मुलगा त्या ठिकाणी अधिकारी होता, तेव्हा इस्रायल लोक आनंदात जीवन जगत होते. पण त्याच्या मृत्यूनंतर जो राजा आला, त्या राजाने जेव्हा त्याला त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा ते रडू लागले. ते क्लेश आणि ते कष्ट सहन करत असताना त्यांना जीवन नकोसं होतं. त्या बंदिवासामध्ये त्यांचं जीवन असह्य झालेलं. अशा वेळेला परमेश्वर त्यांना आशा देतो, त्यांना त्या गुलामगिरीतून सोडवतो, त्यांना बाहेर काढतो. पण जेव्हा परमेश्वर त्यांना दुधामधाच्या देशामध्ये आणतो आणि जेव्हा सगळं काही सुरळीत होतं, सगळं काही व्यवस्थित चालू लागतं, तेव्हा पुन्हा ते देवाला विसरतात. आता ही जी पार्श्वभूमी मी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्या आधारावरती आपल्या आजच्या काळाचं आपण जरा मूल्यमापन करूया. करोना महामारीच्या काळाच्या अगोदरचा काळ कसा होता? आपल्या सगळ्यांचं जीवन किती ख्याल खुशालीमध्ये होतं, सर्वत्र आनंद होता. जसं दुःखाचं सावट पसरलं, जसं ही महामारीचा काळ आला, सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. मनामध्ये दगदग आहे, भीती आहे, काय होणार आहे पुढे. आणि म्हणून आपोआप आपले हात जोडले जातात, आपोआप आपली मनं देवाकडे वळलेली आहेत. आपण देवाला हाक मारत आहोत. आणि आजच्या या घडीमध्ये आपल्याला दिसून येत आहे की आपल्याला एकमेकांच्या मदतीला धावून जाणं गरजेचं आहे, एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे, आपले नातेसंबंध जोपासणं गरजेचं आहे. हे महत्त्व आज आपल्याला पटत आहे. पण ह्या महामारीच्या काळाच्या अगोदर आपले नातेसंबंध कसे होते? आपला दयाप्रती दृष्टिकोन कसा होता? इतरांना मदत देण्याच्या प्रती आपला दृष्टिकोन कसा होता? जेव्हा सगळं काही सुरळीत होतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत चाललेल्या होत्या, त्यावेळेला आपल्याला परमेश्वराची आठवण किती वेळा पडत होती की आपण आपल्या संपत्तीवरती, आपल्या धन दौलतीवरती अवलंबून होतो का? आपल्या कलागुणांचा, कौशल्यांचा आपल्याला अहंकार होता का? काही प्रमाणामध्ये आपण स्वतःला स्वनिर्भर म्हणून समजत होतो का, की मला कोणाची गरज नाही, मी सगळं काही माझ्या स्वतःहून साध्य करू शकतो? आणि म्हणून अनेक वेळेला भविष्याचा विचार न करता, अशा समस्या आल्या तर काय होईल याचा विचार न करता, आपण सर्रासपणे आपली नाती मोडलेली आहेत. आपल्या घरामध्ये, आपल्या शेजाऱ्यांमध्ये वाद आहेत. पण परमेश्वराने हा सुंदर असा काळ दिलेला आहे की ज्या काळामध्ये आपण सलोखा करू शकतो. इस्रायल लोकांचं तेच होतं. जेव्हा ते समृद्धीचं जीवन जगत होते तेव्हा त्यांच्यामध्ये भरपूर वाद होते. पण जेव्हा दुःख आली, संकट आली, तेव्हा ते एकत्र आले. एकत्र येऊन त्याने एक मनाने, एका आवाजामध्ये प्रार्थना करू लागले. आणि हेच आपल्याला हा इतिहास आपल्याला शिकवत आहे की या करोनाच्या काळामध्ये, ह्या महामारीच्या काळामध्ये आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे, आपल्याला एकत्रित होणं गरजेचं आहे. कारण ह्या काळामध्ये आपल्या समक्ष भरपूर आव्हानं आहेत. कारण ह्या महामारीच्या काळानंतरची जी परिस्थिती असेल ती कशी असेल, किंबहुना त्यातून उभारी घ्यायला किती काळ जाईल, किती वेळ जाईल, काहीच माहीत नाही. आणि म्हणून त्या पुढच्या येणाऱ्या काळाची आपल्या मनाची तयारी कशी आहे? कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर का पाहिलं तर आता बरीचशी आव्हानं आपल्या पुढे आहेत. उदाहरणार्थ नोकऱ्या नाहीत, बऱ्याचशा लोकांना आता घरी बसावं लागलेलं आहे. मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आहेत, शाळा सुरू नाहीत, त्यांचं भविष्य कसं होईल? घरामध्ये जे वयोवृद्ध आहेत, जे आजारी आहेत, त्यांच्या उपचाराचं काय? बऱ्याचशा लोकांच्या घरी लग्न विवाह सोहळे आहेत, त्याची पूर्वतयारी आहे, त्याचं काय? अशा अनेक प्रश्नांमुळे
आज प्रत्येक मनुष्य त्रस्तावलेला आहे, प्रत्येक मनुष्य जणू काय धास्तावलेला आहे. ही चिंता आहे मनामध्ये आणि याचे परिणाम कौटुंबिक जीवनावरती आणि नातेसंबंधांमध्ये दिसून येत आहेत. या महामारीच्या काळामध्ये नोकरी गेल्यामुळे आणि आता नोकरी मिळणं थोडं कठीण असल्या कारणाने काही लोकांना समजत नाही की काय करावं, आणि म्हणून त्या मनस्थितीमध्ये अनेक वेळेला घरामध्ये भांडणं होण्याची शक्यता आहे, मतभेद होण्याची शक्यता आहे. परंतु ही परिस्थिती लक्षात घेता पती पत्नीने ह्या समस्या कशा हाताळाव्यात ते फार महत्त्वाचं आहे. एकमेकांसमोर उभे न राहता एकमेकांबरोबर उभे राहून एकमेकांना साथ देऊन एकत्रितपणे या समस्येला सामोरे जाणं अपेक्षित आहे. आजच्या घडीला मुलांमध्ये आपल्याला वेगळं परिवर्तन दिसून येत आहे आणि ते अपेक्षित आहे, कारण मुलांना जे योग्य वातावरण हवं असतं शिक्षणासाठी ते नाही. त्याचा परिणाम मुलांच्या शालेय जीवनावरती होणार आहे. परंतु ही समस्या देखील आपल्याला चांगल्या प्रकारे हाताळणं गरजेचं आहे. जर का आपण बायबलमध्ये त्याचं पार्श्वभूमी पाहिली तर प्रत्येक परिस्थिती हाताळण्यासाठी परमेश्वराने विविध काळामध्ये विविध लोकांद्वारे विविध संदेशांद्वारे लोकांना मार्गदर्शन केलं. अगदी आजच्या दिवसाच्या वाचनामध्ये आपण ऐकतो की इर्मया संदेशच्या त्या दुसऱ्या संदेशाला ताकीद देतो, त्या राजाला देखील ताकीद देतो, तो त्याला मार्गदर्शन करतो. इस्रायल लोक जेव्हा गुलामगिरीतून बाहेर येणार होते, त्यांना काढणार होता परमेश्वर, त्यावेळेला मोशेच्या साह्याने परमेश्वराने त्यांना मदत केली, त्यांना मार्गदर्शन केलं. शमूएल नावाचा छोटा मुलगा जेव्हा देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा एली नावाच्या याजकाने त्याला मार्गदर्शन केलं. आजच्या जगामध्ये या आव्हानाला सामोरे जात असताना, कारण या समस्या फार मोठ्या आहेत, त्याची उत्तरं कोणाकडेच नाहीत आणि कोणीही आपल्याला त्याचं समाधान 100% देऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ते समाधान आपल्या कुटुंबामध्ये शोधायचं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आपल्या लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे आपले कौटुंबिक प्रार्थना. ज्या घरामध्ये प्रार्थना नाही त्या घरामध्ये वाद होणं स्वाभाविक आहे आणि अपेक्षित आहे. कारण जिथे शांती नाही तिथे अशांती आहे, जिथे प्रेम नाही तिथे द्वेष आहे, जिथे एकोपा नाही तिथे विभक्तपणा आहे. हे स्वाभाविक आहे आणि म्हणून या समस्यांना सामोरे जाताना आपल्या कौटुंबिक प्रार्थनेवरती भर देणं फार महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वर सत्य शेवटी या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मार्ग दाखवणार आहे. या समस्येतून आपल्याला बाहेर काढणारा परमेश्वर आहे, हे आपण विसरू नये. म्हणून ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती भांडण करणं किंवा वाद करण्यापेक्षा प्रार्थनेद्वारे त्या समस्यांवरती मात करण्यासाठी पुढे सरसावणं योग्य ठरेल. म्हणून पती पत्नींनी एकत्रितपणे प्रार्थना करावी, एकमेकांसाठी प्रार्थना करावी, आपल्या मुलांसाठी प्रार्थना करावी. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपले नातेसंबंध घनिष्ठ करण्यासाठी एकमेकांचं ऐकायला शिकणं अपेक्षित आहे. पती पत्नीने एकमेकांचं ऐकायला शिकलं पाहिजे. आपल्या मनाची तयारी करणं. कदाचित आपल्याला एकमेकांचे विचार पटणार नाहीत, कठीण असतील, परंतु त्यांचा हेतू काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, दृष्टिकोन काय आहे हे समजून घेणं अपेक्षित आहे आणि ते गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपल्याला समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजत नाही, हेतू समजत नाही, आपले निकष चुकीचे होतील. म्हणून घरामध्ये या समस्यांना सामोरे जात असताना आपले नातेसंबंध घट्ट करा, घनिष्ठ करा. एकमेकांवरती विश्वास दाखवा. अविश्वासाने एकमेकांना खाली पाडू नका. अविश्वासाने एकमेकांना ढकलू नका किंबहुना त्यांना मागे खेचू नका. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे
आपली मुलं भले ते घरी असतील, परंतु या मुलांना शैक्षणिक गोष्टी त्यांना देत असताना किंवा शालेय गोष्टी त्यांना शिकवत असताना आध्यात्मिक गोष्टींकडे भर द्या. या परिस्थितीला समजून घेण्यासाठी, कारण मुलांचे निश्चितपणे प्रश्न असतील की ही परिस्थिती का आहे, कशी आहे, ते त्यांना नीट समजावून द्या. कारण परमेश्वर प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी चांगलं निष्पन्न करू शकतो. परमेश्वराला ते शक्य आहे. वाईटातून चांगलं निष्पन्न करणारा परमेश्वर आहे. जर परमेश्वर शून्यातून विश्व निर्माण करू शकतो, तर परमेश्वर या समस्येमधून देखील त्याचं समाधान तो निश्चितपणे आपल्याला देईल. हा विश्वास अंतःकरणामध्ये आपण बाळगला पाहिजे आणि त्या विश्वासाने आपल्या मुलांना आपण दृढ केलं पाहिजे. पालकांनो, दक्षता घ्या आणि किंबहुना दक्ष राहा की आपल्या मुलांची श्रद्धा कमी होऊ नये. या महामारीच्या काळामध्ये भले ते देवळात येत नसतील, पण घरामध्ये नितांत त्यांना प्रार्थना करायला शिकवा. घरामध्ये त्याला मननचिंतन करायला शिकवा. किंबहुना आई वडील म्हणून मुलांबरोबर मननचिंतन करण्यासाठी बसा. दररोज बायबलचं वाचन करून त्या वाचनावरती चिंतन करणं आवश्यक आहे. कारण आज आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आपण घरीच आहोत. भले आपण घरातून काम करत असलो तरी संपूर्ण दिवस आणि रात्र आपण काम करत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे. पूर्वी आपण कारण देत होतो की आम्हाला वेळ मिळत नाही, फादर आम्हाला वेळ नसते, आम्ही उशिरा येतो, बरीचशी कामं आहेत, घरातले कामं आहेत. आताही आपण तीच कारणं देणार का? कारण परमेश्वराने दिलेली संधी आहे. या संधीचा वापर करूया. कारण ह्या काळामध्ये मुलांबरोबर आणि आईवडिलांबरोबर जी नाते आहेत त्या नात्यामध्ये विघ्न येणं स्वाभाविक आहे. कारण मुलं ऐकणार नाहीत, अभ्यासाकडे दुर्लक्ष करणार आहेत आणि परिणामी आईवडिलांचा मनस्ताप होणं स्वाभाविक आहे. पण तो मनस्ताप करून घेण्यापेक्षा मुलांना समज देणं, मुलांना शिकवणं हे आपलं कर्तव्य राहील. कारण ही जी ओली माती आहे, या मातीला आकार देऊन त्यातून कुठल्या प्रकारचं भांडं बनवायचं आहे हे आपल्या हातात आहे. म्हणून आई वडिलांनो, मुलांकडे लक्ष द्या. चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे नवविवाहित जे होऊ इच्छितात किंवा त्यांचं लग्न करण्याचं ध्येय आहे. आमचं लग्नाचं काय होईल, कार्यक्रम करता येईल की नाही याची चिंता करू नका. पण आपलं वैवाहिक जीवन आपल्याला पुढे कसं जगायचं आहे, त्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या शिकण्याचा प्रयत्न करा. हा काळ आपल्याला दिलेला आहे परमेश्वराने की जेणेकरून आपण त्या गोष्टी शिकाव्यात. मग आपलं वैवाहिक जीवन कुठल्या गोष्टींवरती आधारलेलं असलं पाहिजे, कुठल्या गोष्टी त्या वैवाहिक जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत. सोहळे साजरे करणं महत्त्वाचं नाही, तो साक्रामेंट कसा जगायचं ते महत्त्वाचं आहे. कारण हा साक्रामेंट घेत असताना पुढचं आयुष्य एकत्रितपणे वाटचाल करायची आहे. मी येणाऱ्या समस्यांवरती मात कशी करायची, येणाऱ्या समस्या कशा हाताळायच्या, सुखदुःखामध्ये, आनंदामध्ये, दुःखामध्ये एकमेकांना साथ कशी द्यायची, या विषयांवरती चिंतन करा. वैवाहिक जीवन जगत असताना नीतिमत्ता, नैतिकता कशी जोपासायची या विषयांवरती चिंतन करा. कदाचित पूर्वी आपण कारण देत असू की मला वेळ नाही, आम्हाला ते शक्य नाही, आम्ही कसं हे करणार. पण आता ती कारणं देता येत नाहीत. आता आपल्याकडे मोबाईल आहेत. मोबाईलवरती आपल्याला सगळं काही उपलब्ध आहे. शोधा. जेव्हा आपण गुगलवरती सर्च करतो, जर का आपण गुगलवरती मॅरेजचे कॅनल लॉ विषयी सर्च केलं तर त्यामध्ये आपल्याला ते शोधल्यानंतर आपल्याला मिळणार आहे की चर्च आपल्याला कॅनल लॉद्वारे काय शिकवत आहे लग्न साक्रामेंटाविषयी. त्यावरती आपलं लक्ष केंद्रित करा, त्यावरती आपला अभ्यास करा आणि आपल्या मनाची तयारी करा.
केवळ पुढे काय होईल याची चिंता करत बसू नका, तर आपल्या मनाची पूर्वतयारी करायला शिका. जी मुलं पहिलं कम्युनियन घेणार आहेत त्यांच्या आईवडिलांना देखील चिंता आहे की मुलांचं काय होणार आहे, कम्युनियन होईल की नाही. कम्युनियन त्यांना कधीही देता येईल, पण मुलांची योग्य जडणघडण करणं, त्यांना प्रार्थना शिकवणं, त्यांना मूल्य शिकवणं, ख्रिस्त सभेची नैतिक शिकवण देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य ह्या कालावधीमध्ये पार पाडा. एक आदर्श पालक व्हा आणि मुलांना घडवा. हा काळ सुंदर असा काळ परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. भले हा तितका चांगला काळ नाही आहे, कारण महामारीचा काळ आहे, आपण समजू शकतो. पण प्रत्येक समस्या ही संधीमध्ये परिवर्तित करणारा परमेश्वर आहे. म्हणून जरी हा काळ दुःखाचा असला तरी या दुःखाच्या काळामध्ये आपण चांगल्या गोष्टी शिकू शकतो का, किंबहुना तो शिकण्याचा आपला निर्धार आहे का, आणि त्या शिकण्यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या पाहायला शिका. कारण आज तरुणांसमोर देखील नोकरीच्या समस्या येणार आहेत. अशा वेळेला आपल्या तरुण मुलामुलींना आपण कसं हाताळणार आहोत, त्यांना कसं मार्गदर्शन करणार आहोत. कारण पुढच्या येणाऱ्या 6-7 महिन्यामध्ये देखील नोकऱ्यांची संधी आहे की नाही काही शाश्वती नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या तरुण मुलांना आपण काय दिशा देणार आहोत, त्यांना आपण काय शिकवणार आहोत, किंबहुना तरुणींनी आपला वेळ कसा घालवावा, काय करावं हे देखील त्यांना शिकवणं गरजेचं आहे. आणि हे त्यांना कोण शिकवणार? आई वडील. काहीच करायला नाही, घरात कंटाळा आलेला आहे म्हणून मी इथे जाऊन येतो, मी तिथे जातो, तसं करू नये. पण आपली वेळ, आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्याचा सदुपयोग करून भविष्यामध्ये आपल्याला काय करता येईल त्याची पूर्वतयारी करण्याचा हा काळ आहे. म्हणून आई वडिलांनो, दक्ष व्हा, सतर्क व्हा, समस्यांमध्ये गुरफटून जाऊ नका. त्या समस्या हल करण्यासाठी, त्यावरती मात करण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहा. घरामध्ये समस्यांमुळे वाद करून त्या समस्या वाढवू नका. पण या समस्या ज्या आहेत ती एक संधी आहे परिवर्तनाची, हे समजून घ्या आणि संधी घेऊन स्वतःचं जीवन परिवर्तित करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया आणि देवाला सांगूया, हा जो काळ आहे या काळामध्ये भले आम्हाला भीती आहे, भले आम्हाला अनिश्चितता आहे, पण आम्हाला विश्वास आहे की तू आमच्या बरोबर आहेस. आणि होय, परमेश्वर आपल्याबरोबर नितांत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर सदैव आहे, कारण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त विश्वासू आहे. तो आपला शब्द कधीच मोडत नाही, तो आपल्याला कधीच सोडून जात नाही. त्याचं वचन आहे, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हाबरोबर आहे आणि तो आपल्याबरोबर आहे. हा विश्वास अंतःकरणामध्ये ठेवा, कारण जोपर्यंत हा विश्वास आपल्या अंतःकरणात नसेल, आपण जसं त्या समुद्रामध्ये वादळ पाहून पेत्र घाबरला, त्याचप्रमाणे आपण या जगातलं हे वादळ पाहून घाबरणार आहोत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, विश्वासाने ये माझ्याकडे, आणि तो चालू लागला पाण्यावरती. पण जेव्हा त्या वादळाकडे बघितलं तेव्हा तो बुडू लागला. आणि हेच होत आहे की या संकटाच्या काळामध्ये, या महामारीच्या काळामध्ये परमेश्वर सांगतो की माझ्याकडे बघ आणि ये माझ्याकडे. पण आपण बाहेर त्या संकटाकडे बघतो आणि आपण घाबरतो, आपण बुडू लागतो, जगामध्ये हरवू लागतो, आपण विश्वासामध्ये आपण कमी होऊ लागतो. पण भिवू नका. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने हात दिला आणि पेत्राला वर घेतलं, परमेश्वर आपल्याला पुन्हा हात देणार आहे आणि वर घेणार आहे. म्हणून स्थिर व्हा, सतर्क व्हा. या समस्यांच्या भोवती गुरफटून जाऊ नका, त्यावरती मात करायला शिका. आणि त्यासाठी आपलं जीवन प्रार्थनेवरती आधारा. नितांत प्रार्थना करा, बायबल वाचन करा, चिंतन करा. फक्त बायबल वाचण्यापुरती मर्यादित राहू नका, तर त्या बायबलचं अध्ययन करा. तो देवाचा शब्द माझ्या जीवनाला काय संदेश देत आहे, मला त्या शब्दातून काय शिकायला मिळत आहे, किंबहुना आजच्या घडीला मी जीवन कसं जगावं हे देवाचा शब्द मला काय सांगत आहे, हे पाहणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगेन,
पण त्या मी सांगणार आहे. तुमच्या जीवनासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत हे तुम्हाला अधिक चांगलं माहीत आहे आणि त्या परमेश्वराला अधिक चांगलं माहीत आहे. म्हणून त्या परमेश्वराशी संवाद साधा. तो परमेश्वर जो आहे त्याच्याशी प्रथम आपलं नातं प्रस्थापित करा. त्या परमेश्वराची नातं प्रस्थापित करून आपलं नातं इतरांची घनिष्ठ करा. एकत्रित व्हा, संघटित व्हा, एकमेकांना दया दाखवून एकमेकांना मदत करा. जसं इस्रायली लोक संकटाच्या वेळेला एकत्र आले, एकत्र प्रार्थना केली, त्याचप्रमाणे आपण सगळेजण एकत्र येऊया. आपण ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये आहोत त्या ठिकाणी एकत्र येऊया. आत्म्याने आपण एकत्र येऊन आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वर निश्चितपणे या महामारीच्या संकटातून आपल्याला मुक्त करील ही श्रद्धा आपल्या अंतकरणात दृढ करूया. कारण आपला परमेश्वर सामर्थ्यशाली आहे, आपला परमेश्वर बलवान आहे, आपला परमेश्वर महान आहे. आणि त्यासाठी आज आपण परमेश्वराकडे विशेष कृपा मागूया आणि आपलं जीवन पवित्र जगण्याचा निर्धार करून आपले नातेसंबंध घनिष्ठ करूया. आणि या महामारीच्या काळामध्ये त्या नातेसंबंधावरती परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून प्रार्थना करूया. लक्ष लावून आनंदी होतो, दृष्टी हाताची बेल तू कळत नाहीस, फक्त ऐकून जाणितो आम्ही, सत्य मानितो मी, शब्द देव पुत्राचे, का की त्या सत्यावून नाही जास्त दुसरे, क्रूसावर लपलेले होते फक्त देवत्व, पण माणूसी येते आहे साकलेला. पाहून तुझे ते घाट तो मस्मानितो, पण पाहिल्याशिवाय मी कबूल होतो, कर की सदा देवा जास्त मानावे, मी आशा धरून तुझी माया करावी. स्तोत्रकार म्हणतो, स्तब्ध व्हा आणि जाणा मी परमेश्वर आहे.
अंतःकरणामध्ये जाणीव करून घेऊया की आपण देवा समक्ष आहोत. जो या सर्व विश्वाचा निर्माता आहे, सगळं त्याच्या अधिपत्यात आहे, तो परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपण सर्वजण त्याच्या समक्ष आहोत. आपण त्याच्या समक्ष नमन करूया, स्वतःला त्याच्या हाती सुपूर्त करूया. होय प्रभू, आम्ही तुझ्या चरणी येत आहोत. आज जगामध्ये महामारीच्या विळख्यामध्ये संपूर्ण जग अडकलेलं आहे. आम्हा सर्वांना भीती आहे. भविष्य अंधारामध्ये आहे. काय होईल, कसं होईल, या भीतीने आम्ही प्रत्येकजण ग्रासलेलो आहोत. परिणामी आमच्या कुटुंबामध्ये अस्थिरता आहे. इस्रायली लोक जशी तुझ्यावर आशा धरून होते, आमची देखील तूच आशा आहेस. तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच नाही. तू आमचा रक्षणकर्ता परमेश्वर आहेस. तू आमचा तारणारा आहेस. अनेक वेळेला आम्हाला भीती वाटते, आम्हाला कोण वाचवेल, आमची कोण मुक्तता करील, म्हणून आम्ही भीतो, आम्ही निराश होतो, दुःखी होतो, खिन्न होतो. पण आम्हाला आशा आहे, तूच आमचा तारणार आहेस. होय प्रभू येशू ख्रिस्त, तू आमचा तारणार आहेस. आणि म्हणून आम्ही तुझ्या समक्ष आहोत. आम्ही स्वतःला तुझ्या हाती सुपूर्त करतो. आमचा विश्वास आहे, तू आम्हाला वाचवणार आहेस. आपण गायन घेऊया.
दिखता नहीं है किनारा, ऐसे में मसीहा दिखता है तू ही सहारा। मसीहा तू हमको बचा ले, गुनाहों से छुड़ा ले, टूटी हुई है नैया, मसीहा तू पार लगा ले। सुबह जा रही है तो रात आ रही है, ऐसे में मसीहा तुझको रास्ता दिखा दे। सुबह जा रही है तो रात आ रही है, ऐसे में मसीहा मुझको रास्ता दिखा दे। मसीहा तू हमको बचा ले, गुनाहों से छुड़ा ले, टूटी हुई है नैया, मसीहा तू पार लगा ले। आपला तारणारा प्रभू ख्रिस्त आपल्याला या संकटातून बाहेर काढण्यास सामर्थ्यशाली आहे, हा विश्वास अंतःकरणामध्ये बाळगूया. या भीतीच्या वातावरणामध्ये आपलं कौटुंबिक जीवन, आपले कौटुंबिक नातेसंबंध अस्थिर झालेले आहेत. नोकरीची अस्थिरता, मुलांच्या शिक्षणाविषयी मनामध्ये संभ्रम आहे. दुसरी अनेक आव्हानं आहेत, चिंता आहेत, मन गोंधळाने भरलेलं आहे. म्हणून नातेसंबंध मोडकळीला आलेले आहेत. घरामध्ये वाद होत आहेत, पती पत्नींमध्ये वाद आहेत, भाऊ बहिणीमध्ये वाद आहेत, आई वडील आणि मुलांमध्ये दुरावा आहे. आपण सर्वजण एक कुटुंब म्हणून एकत्रितपणे येऊया. या राजांच्या राजासमोर आपण एकत्र जमूया. एकमेकांचे हात हातामध्ये घ्या. एकमेकांबरोबर आणि एकमेकांसाठी प्रार्थना करूया. आपले सर्व नातेसंबंध आपण प्रभूच्या हाती सोपवूया. ही नाती देणारा परमेश्वर आहे. त्याने आपल्याला जन्माला घातलेला आहे आणि त्या जन्माद्वारे त्याने आपल्याला ही रक्ताची नाती दिलेली आहेत. ही नाती आपण त्याच्या हाती सुपूर्द करूया. परमेश्वराला सांगूया, आमच्या कौटुंबिक नात्यांवरती तुझा आशीर्वाद घाल. पती पत्नींनी एकमेकांबरोबर सलोखा करायचा आहे. एकमेकांच्या उणीवा काढण्यापेक्षा एकमेकांचे जे चांगले गुण आहेत ते पाहायला शिकलं पाहिजे. कधी जर का आपण एकमेकांचे गुण वाखाणले नसतील, त्याविषयी चांगलं बोललं नसेल, तर आज ती संधी घेऊया. आपल्या मुलांबरोबर आपले संबंध मोडकळीला आलेले असतील
तर या साक्रामेंटा समक्ष आज आपल्या मुलांबरोबर आपले संबंध पुन्हा प्रस्थापित करूया, एकमेकांना क्षमा करूया, आपल्या नात्यांमध्ये जो कोरडेपणा आलेला आहे तो कोरडेपणा काढूया. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या रक्ताने आपली नाती पुन्हा सजीव करत आहे. मृत पावलेली ही नाती तो पुन्हा सजीव करत आहे. कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वर आहे. त्याला सगळं काही शक्य आहे. मानवी देहात आपल्या दुर्बलतेमध्ये आपल्यासाठी ते अशक्य आहे, पण देवाला ते शक्य आहे. म्हणून एकत्रितपणे कुटुंब म्हणून आपण गुडघे घालूया, एकमेकांचे हात हातात धरूया आणि देवाला सांगूया, माझं हृदय बदल, माझ्या हृदयामध्ये प्रेम दे, द्वेष आहे तेथे मला प्रेम पेरू दे, राग आहे तेथे संयम दे, अस्थिरता आहे तेथे मला स्थिरता दे, अशुद्धता आहे तेथे मला शुद्धपणा दे. आणि प्रभूला सांगूया, प्रभू आमचं कुटुंब पवित्र कुटुंब व्हावं म्हणून आम्हाला तू सहाय्य कर. या संकटाच्या काळामध्ये आम्ही आमचं कुटुंब अधिकाधिक भक्कम करावं, श्रद्धेमध्ये अधिकाधिक दृढ करावं म्हणून आम्हाला तुझ्या पवित्र रक्तामध्ये शुद्ध कर. तुझ्या शरीराने आमचं पोषण कर आणि आम्हाला पवित्र जीवन जगण्यास आमच्या कुटुंबाला आशीर्वाद दे. मेरा दिल बदल प्रभु, उसे नया बना दे. मेरा दिल बदल प्रभु, बना जैसा तेरा है. तू है कुम्हार मेरा, मैं हूँ मिट्टी. आकार दे बना दे, यही विनंती मेरी. change my heart, oh Lord, make it ever near. Change my heart, oh Lord, may I be like you. You are the potter, I am the clay. Make me and mold me. This is what I pray. Change my heart, oh Lord, make it ever near. Change my heart, oh Lord, may I be like you. प्रभू आपल्या अंतकरणाला स्पर्श करत आहे. आपल्या अंतकरणाची कठीणता तो काढत आहे. प्रभूचं वचन आहे की मी तुमची पाषाणमय हृदय काढून तुम्हाला मौसमय हृदय देईन. ते हृदय तो परिवर्तित करत आहे. हे परिवर्तन अनुभवूया. आपल्या अंतकरणात आपण हा बदल पाहूया. प्रभू आज आपल्याला बदलत आहे, आपल्याला स्थिर करत आहे, आपल्याला संयमी करत आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. बाप्तिस्माच्या वेळेला आणि दृढीकरणाच्या वेळेला हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये दृढ करण्यात आलेला आहे. त्या पवित्र आत्म्याच्या शब्दाकडे कान देऊया. त्या पवित्र आत्म्याच्या शब्दाकडे, त्याच्या प्रेरणेकडे लक्ष देऊया. कारण हा पवित्र आत्मा आपल्याला नूतनीकरणाच्या मार्गाने नेत आहे.
आपलं स्वतःचं नूतनीकरण तो करत आहे, आपल्या कुटुंबाचं नूतनीकरण करत आहे. हा पवित्र आत्मा आपल्याला बदलत आहे. हा पवित्र आत्मा आपला देव आपल्याला सामर्थ्य देत आहे. या पवित्र आत्म्याच्या साह्याने आपल्या जीवनामध्ये बदल करण्याचा निर्धार करूया. आपलं जीवन परिवर्तित करून नव्याने जगण्याचा प्रयत्न करूया. हा पवित्र आत्मा सर्व भीतीपासून आपल्याला मुक्त करत आहे. सर्व तणावापासून, सर्व भीतीपासून, सर्व अंतःकरणातल्या ज्या शंका आहेत, कुशंका आहेत, त्यातून आपल्याला मुक्त करत आहे. स्थिर होऊया आणि पवित्र आत्म्याला सांगूया, माझ्या हृदयात वास कर, मला बदल, माझ्यामध्ये परिवर्तन आण. Spirit of the living God, fall afresh on us. Spirit of the living God, fall afresh on us. Melt us, mold us, fill us and heal us. Spirit of the living God, fall afresh on us. Hallelujah, 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 hallelujah. We worship you, Lord. पवित्र आत्म्याला अनुभवूया. तो आपल्या हृदयाला स्पर्श करत आहे. आपले हृदय तो परिवर्तित करत आहे. प्रभूने आपल्याला स्पर्श केलेला आहे. तो स्पर्श जाणूया आणि प्रभूच्या आशीर्वादाने आपलं जीवन अधिकाधिक पवित्र जगण्याचा निर्धार करून त्यासाठी प्रार्थना करूया. आपण आशीर्वादासाठी गायन घेऊया. हे माझ्या स्वामीच्या मरण स्मरणा जिवंत रोटी देना जीवित माणसाना दे की माझा आत्मा तुझवर जगावा आणि सदा मधू त्यास तुला गावा. प्रेमळ पेलिकाना येशू स्वामिया मला मळक्यास तू फक्त एका थेंबाने
शकते. हे लपलेल्या येशू तू जवळ मागतो. ही विनंती माझी नाकारू नको. की मी तोंडोतोंडी तुला पाहुनी तुझ्या गौरवात होईन आनंदी. आमेन. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य आम्हामध्ये येऊ, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांकरिता आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांस पाठवून दे, आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे. म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी, ज्याला तू पाठविलीस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो ग्रासी, आमच्या धर्मप्रांताच्या आशीर्वादांनो, आम्हासाठी विनंती करा. बायशूच्या संत तेरेजा, धर्मप्रसाराच्या कैवारणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीनतम उपासनाही अंत जुन्याचा हो झाला. गहन इंद्रिया हे हो गूढ गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्व शक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभू अमुचा. उभया पासुनिया प्रसवे जो तो शुद्धात्मा ईश अमुचा. मंगल भावे स्तवोतयाला करूया वंदन त्रैक्याला. करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला गाबू त्याच्या स्तवनाला. स्वर्गातील भाकर तो त्यांना दिले, ती सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया.
हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंटात आपले दुःख व मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेविले आहे, तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांचे पवित्र असते अशा प्रकारे आधारावे की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, सो तू युगानुयुग जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अल्तारच्या अतिपवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मर्याद थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भस्तंभ धन्य असो. तिचे गौरवमयीन स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारिणी माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतां व संतान करवी धन्य असो. मेरा दिल तेरी प्रशंसा बार बार, कैसे करूं मैं धन्यवाद, उपकार मिले प्रभु हजार. गाता रहे मेरा दिल तेरी प्रशंसा बार बार, कैसे करूं मैं धन्यवाद, उपकार मिले प्रभु हजार. तुमको धन्यवाद कहते प्रभु, दिल से कहते तुमको धन्यवाद. आज धन्यवाद कहते प्रभु, आभारी दिल से कहते तुमको धन्यवाद. गाता रहे मेरा दिल तेरी प्रशंसा बार बार, कैसे करूं मैं धन्यवाद, उपकार मिले प्रभु हजार. खुशी तुमसे मिली है जिंदगी, काबिल मेरा था कभी, फिर भी दिया तूने सभी. तुमसे मिली हर खुशी, तुमसे मिली है जिंदगी, काबिल मेरा था कभी, फिर भी दिया तूने सभी. तुमको धन्यवाद कहते प्रभु, दिल से कहते तुमको धन्यवाद. आज धन्यवाद कहते प्रभु, आभारी दिल से कहते तुमको धन्यवाद. धन्यवाद कहते प्रभु, दिल से कहते तुमको धन्यवाद. आज धन्यवाद कहते प्रभु, आभारी दिल से कहते तुमको धन्यवाद. आभारी दिल से कहते तुमको धन्यवाद. आभारी दिल
से कहते तुमको धन्यवाद। प्रभूत सागर असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो।